झालेली. आज बऱ्याचसा डोंगराचा भाग खाली कोसळलेला आहे. पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणात असल्यामुळे आज सगळी माती आणि दगड सगळे खाली रस्त्यावरती आलेले आहेत. हा वाहतुकीचा 4 गावांचा संपर्क असणारा हा एकच मार्ग आहे आणि ह्या ठिकाणावरनं दुसरी गाडी जाण्यासाठी कुठलाही मार्ग नाही आहे. आज मी PWDला किंवा आपल्या असणाऱ्या प्रशासनाला आवाहन करेल की आज असणाऱ्या ह्या दुरावस्थेसाठी आज आपण लवकर कटिबद्ध झाले पाहिजे. त्या रस्त्यावर आलेले हे सगळं डोंगरदऱ्याची जी माती वाहून आली, दगड वाहून आलेत, आज वाहतूक ठप्प झालेली आहे. तर आपण याच्यात लवकरात लवकर उपाययोजना करून येण्या जाण्यासाठी हा जो वाहतुकीचा मार्ग आहे तो चांगल्या प्रकारामध्ये लवकर सुरळीत केला पाहिजे. याच्यात प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष घातलं पाहिजे. यात बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केलेली आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी खूप मुसळधार पाऊस असल्यामुळे हा अतिशय बिकट असा परिसरात अवस्था झालेली आहे. त्यासाठी आपण सर्वांनी लवकरात लवकर प्रयत्न करावे. ताई 8 दिवसापूर्वी हे ढासळलेलं आहे, पण हो. अजून त्याच्यावर PWDने काही उपाययोजना केल्या नाहीत. काय सांगाल तुम्ही त्यांना? नाही, असं म्हणता येणार नाही संदीप भाऊ. काय झालं होतं, मागच्या 8 दिवसापूर्वी यंत्रणा इथं आली होती. जेव्हा आपलं खानगावचा जो रस्ता चालू होता त्या ठिकाणी मोऱ्या ब्लॉक झाल्या आणि त्या ठिकाणी यंत्रणा JCB च्या माध्यमातून तिथं येऊन आपल्या यंत्रणांनी काम सुरुवात केली होती. पण काही गोष्टींच्या अडचणी आल्या, काही राजकीय त्याच्यामध्ये हस्तक्षेप झाले आणि त्या गोष्टीला कुठेतरी थांबावं लागलं. कारण की जर आपण एखाद्या गोष्टीवर जर आपली नुकसान झाली आहे तर त्यातून आपण कुठला तरी मार्ग काढला पाहिजे आणि आपलं नव्याने काम सुरू करून त्याच्यातनं मार्ग रिकामा करून आपली येणारी जाणारीची दळणवळणाची आपण नियोजन केलं पाहिजे. आपण प्रशासनाला दोष देण्यापेक्षा, आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्यापेक्षा आपण लवकरात लवकर यंत्रणा लावून काम कसं सुरळीत होईल आणि आपल्या सगळ्यांचा मार्ग कसा मोकळा होईल आणि सगळ्यांच्या उपयुक्त गोष्टींची जी गरज आहे ती आपण सगळ्यांनी केली पाहिजे पुढाकाराने. आपल्या भागात थोडं प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे असं वाटतंय का? तसं तर म्हणावं लागणार नाही. जेव्हा मी PWDला फोन केला गैराव साहेबांना, त्यांनी मला वस्तुस्थिती सांगितली की ताई, जेव्हा आपला पावसाचा प्रवाह कमी झाला त्या ठिकाणी आम्ही यंत्रणा पाठवली आणि लगेचच काम करायला सुरुवात केलेली आहे. की कोणी याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप न करता आपल्या समाज हितासाठी काम केलं पाहिजे. आपल्या येणाऱ्या समाजासाठी आपण जर नेतृत्व करायला, त्या भागासाठी विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध झालेलो आहोत, तर नक्कीच आपण समाजासाठी विकास केला पाहिजे. राजकारण न करता आपण प्रामुख्याने असणाऱ्या आपल्या भागातील मूलभूत गरजा म्हणजे लाईट, पाणी, रस्ते ह्या सुरळीत झाल्यानंतर आपण नक्कीच आपल्या कुठंतरी असणाऱ्या आदिवासी समाजाला न्याय देण्याचं काम करण्यासाठी कटिबद्ध राहिलो पाहिजे.